शिवराज राक्षेनं पंचांना लाथ घातली ही चूक झाली, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, अशा प्रकारचं खळबळजनक वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला. पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता, मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. महाराष्ट्र केसरीमधील बंदीच्या कारवाईवरती आता अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी आक्षेप घेतलेला आहे. सर्वांनी एकत्र बसून खेळाडूंना माफ करायला हवा, अशा प्रकारचं वक्तव्य काका पवार यांनी केलंय. महाराष्ट्र कुस्तीगिरी संघटना आणि महाराष्ट्र कुस्ती संघाचा वाद कोर्टात गेलेला आहे असं देखील काका पवार यांनी म्हटलेलं आहे. दोन संघटनांमधील वादामुळे खेळाडूंवर अन्याय कशासाठी, अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. शिवराज राक्षेवरती आणि महेंद्र गायकवाडवरती कुस्तीगिरी संघटनेकडून 3 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. काल पंचांना शिवराज राक्षेनं मारहाण केलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही. त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्याजोगतं नाही आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी सस्पेंड केलं. त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही. मार्ग त्याने वाटाच बंद केला ना त्याच्यामुळं काय झालं की त्याला राग अनावरण झाला नाही. मेन महत्वाचं तेव काय म्हणत होता की तुम्ही आमची टीव्हीला दाखवा ना, रिप्लाय करून दाखवा ना टीव्हीला कुस्ती. हारलो तर हारलोच म्हणला ते, मी हारणारच आहे की हारल्यावर हारलोच म्हणणार ना, जितणारा थोडंच म्हणणार आहे. पण त्याला राग अनावर झाला नाही की तिघांनी सांगितलं की इंटरनॅशनल प्रमाणे त्यांचं बरोबर आहे, आम्ही बी मान्य करतो ना, इंटरनॅशनल प्रमाणे तुमचं ते चित झाली तर कुस्ती दाखवता येत नाही, देता येत नाही, हेही मान्य करतो आम्ही. पण कुस्ती चित झाली नाही, सगळ्या जगाला बघितली, मग तुम्ही चित म्हणून कसं काय देणार? मग त्यांनी काहीच नाही का तुम्हाला सांगायचं, त्यांनी ऐकतच नाही का त्याचं काही? आता ह्याच्या पुढे सर्वांनी बसून एकत्र सांगावं लागेल की बाबा हे आता हे त्या पैलवानावर तुम्ही कशाबद्दल टाकली, काय कारण आहे? ठीक आहे, राजा जोश आला असेल, त्याला रागात समजा आवरलं नसेल, कोणालाही वाटतं थोडंसं इकडं तिकडं माझ्यावर पंचाने अन्याय केला, थोडंफार वाटतं कोणाला बी, त्याच्यामध्ये काही कोणाचं हे नाही, दुखत म्हणत नाही. त्याला राग आवरलं नसेल, त्यांनी ते केलं, त्याच्यावर माफी करावी त्यांनी, किंवा चला पुढच्या बारला करणार नाही असं. म्हणजे तुम्ही तर असं म्हणत असाल की नाही आमचंच खरं आहे, तर हे चुकीचं आहे. दरम्यान काका पवार यांच्या मागणीवरती कुस्तीगिरी संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी पुढारी न्यूजवरती प्रतिक्रिया दिलेली होती. पंचांना मारहाण करणं अयोग्य होतं म्हणून 3 वर्षांच्या बंदीचा निर्णय घेतला, हा निर्णय मान्य करा असं रामदास तडस म्हणाले. पंचाच्या अंगावर धावून जाणं, त्याला मारझोड करणं हे काही संयुक्त वाटत नाही. सिनियर मॅनला जर असे करायला लागले तर मग आजच्या पिढीला आपण काय ज्ञान देणार आहे? निर्णय जो झाला तो मान्य करायला पाहिजे. मागच्या वेळी त्यांच्या बाजूने निर्णय दिला पंचांना, त्यावेळेस बरोबर होता. आता त्यांच्या विरोधात पंचांना निर्णय दिला तो बरोबर नव्हता, हे बरोबर नाही ना. आणि म्हणून कालचा निर्णय बरोबर होता. आणि म्हणून असे कृत्य घडू नये, असं जर झालं तर मग पंचच काम करणार नाही, म्हणून आम्ही त्यांना 3 वर्षासाठी निलंबित केलं. पंचांना मारहाण केल्यानं शिवराज राक्षेवरती 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर रिप्ले व्हिडिओ दाखवण्याची मागणी केली असता मला रिप्ले दाखवला गेला नाही, माझ्यावरती एकतर्फी कारवाई करण्यात आलेली आहे, पंचांवर देखील कारवाई करायला
हवी होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया आज कुस्तीपटू शिवराज राक्षे यांनी दिलेली आहे. कुस्ती पंचांनी दिली त्या त्या टायमिंगला आम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं होतं त्या ठिकाणी की ज्युरीकडे अपील केली होती की ती व्हिडिओ चेक करा तुम्ही आणि मग त्यानुसार निर्णय द्या. पण तो ज्युरी व्हिडिओ बघायला बी तयार नव्हता आणि दाखवायला पण तयार नव्हता. वारंवार टाळाटाळ करत होते. आम्ही वारंवार तिथे विनंती केली पण तुम्ही व्हिडिओ ती दाखवायला टाळाटाळच करत होते. खांदे मेन म्हणजे टेकले पण नव्हते. तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्यांनी स्वतः पंचांनी यावर सांगितलं की आमचा निर्णय हा चुकीचा होता. मग पंच जर पंचांचा निर्णय चुकीचा असेल तर त्यांच्यावर बी कठोर कारवाई झाली पाहिजे ना. अशीच पंच का तुम्ही ठेवताय ना.